हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर लाईफ सायकल ऑफ द स्टार. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं की हे जे स्टार्स असतात हे कशा पद्धतीनं तयार होतात. हाऊ द स्टार्स आर बॉर्न ऑर द बर्थ ऑफ द स्टार. इंटरस्टेलर क्लाउड पासून स्टार तयार होतात. इंटरस्टेलर क्लाउड हे खूप लेंदी, खूपच जायंट असतात. इंटरस्टेलर क्लाउड कशापासून बनलेले असतात? द ह्यूज क्लाउड ऑफ द गॅस अँड डस्ट आर नोन ॲज अ इंटरस्टेलर क्लाउड. दे आर प्रेझेंट बिटवीन द distance between the two stars. When these large interstellar cloud, how much they are large, किती मोठे असू शकतात ते तर आपण बघितलं की एक प्रकाश वर्ष प्रकाशाने एका वर्षात जेवढं अंतर पार केलं त्याला एक प्रकाश वर्ष असं म्हणतात. 1 light year is the distance traveled by the light in 1 year, and you know the light velocity is tremendous one. It is 3 lakh kilometer per second. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंदाला हा प्रकाश धावतो. प्रकाशाचा वेग आहे आणि काही लाईट इयर्स, काही प्रकाश वर्षांचा कालावधी लागतो कशाला? या किरणांना, लाईट इयर, वन एंड टू अनदर एंड, इंटरस्टेलर क्लाउड मध्ये जाण्यासाठी. सो ट्रेमेंडस amount of this interstellar clouds are there. When this interstellar cloud changes or disturbs some properties, they are start to be contracting. जेव्हा या इंटरस्टेलर क्लाउडच्या प्रॉपर्टीज मध्ये काही अडथळे निर्माण होतात, काही डिस्टर्बन्स निर्माण होतात, तेव्हा हे जे इंटरस्टेलर क्लाउड आहे हे कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं. As they are contracting, their density is increases at the center. ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला चालू झाल्यानंतर त्यांची जी डेन्सिटी आहे, घनता आहे, ती काय होते? त्याच्या मध्यभागी वाढत जाते, वाढत जाते आणि वाढत जाते. पर्यायाने हे जे गॅसेस आहे, तुम्हाला माहिती आहे कोणकोणते गॅसेस असतात स्टार वरती? त्याच्यामध्ये असतात हायड्रोजन 72%, हेलियम 26% अँड अदर गॅसेस, अदर एलिमेंट आर इन अ कंपोजिशन ऑफ 2%. मग जेव्हा हे गॅसेस कंबाईन होतात, कॉम्प्रेस होतात, एकत्रित येतात, तेव्हा यांचं फ्युजन सुरू होतं आणि याच्यापासून हेवी न्यूक्लियस तयार होतं. म्हणजे हायड्रोजन गॅसचं फ्युजन जेव्हा होतं तेव्हा याच्यापासून हेलियम गॅस तयार होतो. थोडक्यात इथं हे हायड्रोजन जो गॅस आहे हा बर्न होतो आणि तो फ्युएल म्हणून वापरला जातो. कोणत्याही स्टार मध्ये हायड्रोजन गॅस हा फ्युएल म्हणून वापरला जातो, इंधन म्हणून वापरला जातो आणि यातून प्रचंड अमाऊंट मध्ये एनर्जी बाहेर पडते जे तो तारा बाहेर टाकत असतो आणि ह्याचमुळे त्या ताऱ्याची निर्मिती होते. इंटरस्टेलर क्लाउड get contract. By contracting they appears as a spherical shape. Their density is increases at the center, by which the hydrogen gas get fused and it forms a heavier nucleus, that is helium. A tremendous amount of energy get liberated from the stars and the stars got born or star get birth by this process. त्याच्यानंतर आपण पुढे सरकलो होतो आणि बघितलं होतं स्टॅबिलिटी ऑफ द स्टार. मग स्टॅबिलिटी ऑफ द स्टार ह्या पॉइंटला जरा आज आपण व्यवस्थित बघणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. जसं की लास्ट लेक्चरला जाता जाता आपण बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स बद्दल माहिती घेतली होती. कोणते कोणते फोर्स? बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स म्हणजे काय? संतुलित बल. जर तुम्ही कधी शाळेमध्ये रस्सी खेच खेळले असणार, काय केलं जातं? एक मोठी दोरी घेतली जाते आणि तिच्या मधोमध एक कपडा बांधला जातो. 2 टीम्स बनवल्या जातात, दोन्ही बाजूला रस्सीच्या त्या दोरीच्या 2 टीम्स असतात. प्रत्येक टीमला तो जो लाल कपडा आहे तो त्यांच्याकडे ओढायचा असतो. म्हणजे थोडक्यात त्या दोरीला स्वतःकडे खेचायचं असतं. जेव्हा दोन्ही टीम्स इक्वल फोर्स अप्लाय करतात, म्हणजे ही टीम स्वतःकडे ओढते, ती टीम तिच्याकडे ओढते, त्यावेळेस तो जो रेड पार्ट आहे, तो जो कपडा आहे, तो कोणत्याही दिशेला मूव्ह होत नाही. थोडक्यात दोन्ही जे काही फोर्सेस आहे ते इक्वल आहे पण अपोजिट आहे. यांना म्हटलं जातं बॅलन्स फोर्सेस. काय म्हटलं जातं? बॅलन्स फोर्सेस. जसं सी सॉ हा एक गेम आहे बघा, याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं तर जेव्हा दोन्ही सारख्या वजनाचे व्यक्ती बसलेले असतात त्याच्यावरती, तेव्हा ते इक्वल राहतं. जसं एका व्यक्तीने प्रेशर वाढवला की तो खाली जातो आणि दुसरा व्यक्ती वरती जातो. कधी खेळलेले असेल ना गार्डन मध्ये, तर दोन्ही प्रेशर जेव्हा सारखे असतील तेव्हा तो ना खाली जातो ना वर जातो, है ना? सी सॉ हा गेम.
मग बॅलन्स फोर्स याला म्हणतात. आता अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, जर त्या दोघांपैकी एखादा फोर्स वाढला तर काय होतं, दुसरा फोर्स अल्टिमेटली कमी होतो आणि जो फोर्स वाढतो त्याच्याकडे तो लाल कपडा खेचला जातो, त्याला म्हटलं जातं अनबॅलन्स फोर्स. या स्टार मध्ये सुद्धा दोन प्रकारचे फोर्सेस असतात आणि हे फोर्सेस त्या स्टारला बॅलन्स करतात. जोपर्यंत हे दोन फोर्सेस कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात, इक्वल असतात, तोपर्यंत तो स्टार बॅलन्स स्टेट मध्ये असतो. माझं तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल, यू आर इगर टू नो विच दिस टू फोर्सेस प्रेझेंट ऑन द स्टार. असे कोणते दोन बल आहेत जे या ताऱ्यांवरती काम करतात. तर ताऱ्यांवरती काम करणारे हे दोन बल आहेत, नंबर 1 ग्रॅव्हिटेशन आणि नंबर 2 प्रेशर ऑफ हॉट गॅस. बघा मित्रांनो, सपोज हा तारा आहे आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा नेहमी कुठे काम करतो, तर सेंटर, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. याला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग ग्रॅव्हिटेशन फोर्स हा कुठे काम करतो, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द स्टार. तर दुसरीकडे एक फोर्स काम करतो जो बाह्य दिशेने काम करतो, ज्याचं नाव आहे प्रेशर ऑफ गॅस. प्रेशर ऑफ गॅस, आपण याला काय म्हणूयात, हॉट गॅस. प्रेशर ऑफ हॉट गॅस. आता प्रेशर ऑफ हॉट गॅस हा कुठून कुठे काम करतो, आतून बाहेर काम करतो. जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो सेंटरकडे काम करतोय, म्हणजे स्वतःला सेंटरकडे खेचतोय, तो आणि प्रेशर ऑफ द हॉट गॅस जो की बाहेर फेकल्या जातोय, बाहेर ओढण्याचं काम करतोय, हे दोन्ही फोर्सेस जेव्हा इक्वल असतील, दोन्ही फोर्सेस कसे असतील, इक्वल. बघा मी याच्या बरोबर अपोजिट काढतो. हे दोन्ही फोर्सेस कसे असतील, इक्वल असतील. त्यावेळेस काय होईल, तर हा जो स्टार असेल हा स्टेबल होईल. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू प्रेशर ऑफ द गॅस, हॉट गॅस, विच आर इक्वल अँड हेन्स द स्टार गॉट स्टॅबिलिटी. जर दोघांपैकी एकाही फोर्स एकदाही वाढला तर तो स्टार अनस्टेबल बनतो. Either the gravitational force is increased or the pressure of the hot gas is increased, the star become unstable. It is because the force get unbalanced. Whenever these two forces are equal, then and only then the star have stable. इथपर्यंत क्लिअर आहे. जोपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि प्रेशर ऑफ द हॉट गॅस हे दोन्ही फोर्सेस इक्वल असतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड्स द सेंटर काम करतो आणि प्रेशर ऑफ द हॉट गॅस अवे फ्रॉम द सेंटर काम करतात. त्याच्यामुळे तो जो स्टार असतो तो कॉन्स्टंट असतो, तो स्टेबल असतो, तो त्याचा आकारही बदलत नाही आणि त्याच्या प्रॉपर्टीजही बदलत नाही. जेव्हा दोघांपैकी एक फोर्स वाढेल, एक तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल किंवा प्रेशर ऑफ हॉट गॅसेस वाढेल, तेव्हा तो स्टार अनस्टेबल बनेल. आता बघूयात की काय होईल जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला प्रेशर ऑफ हॉट गॅसेस पेक्षा, तर काय होईल, हा तारा जो आहे हा कॉन्टॅक्ट व्हायला सुरुवात होईल. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स गोज ऑन इन्क्रीजिंग, द स्टार बिकम्स कॉन्ट्रॅक्टिंग. इट स्टार्ट टू contracting and by which it can be converted into a heavy dense point. जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल तेव्हा त्याचं वस्तुमान, त्याचा आकारमान हळूहळू कमी होईल. आकारमान कमी होईल, वस्तुमान वाढत जाईल. आकारमान कमी होईल, वस्तुमान वाढत जाईल. As the volume of the star get decreases, its mass get increases and it become a point source with a heavy density. दुसरीकडे जर प्रेशर ऑफ द हॉट गॅस वाढला, if the pressure of the hot gas is increases, then star get expand. हा जो स्टार आहे हा काय होईल, एक्सपांड होईल. म्हणजे तो वाढत जाईल आणि वाढत गेल्यानंतर as the volume is increases, its mass will be decreases. ओके, थोडक्यात हा स्टार काय होईल, एक्सपांड होईल, वाढत जाईल, if hot gas pressure is increases. Now see, if we burn an incense stick in the one corner of the room, the fragrance spread all over room instantaneously. Similarly, when we remove a lid of vessel containing boiling water, a steam is spread in the surrounding region. This means that hot gases spread everywhere
then why doesn't the hot gas in the stars disperse in a space? जेव्हा तुम्ही एक अगरबत्ती कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाळता ठेवता, बर्न करून ठेवता, तेव्हा तिचा जो सुगंध आहे, फ्रॅग्रन्स आहे, तो संपूर्ण रूम मध्ये पसरतो. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्हेसलला बॉईल करतात, पाणी बॉईल करतात, त्यावेळेस ते व्हेसलवरचं लीड जर तुम्ही बाजूला काढलं तर ते जे व्हेपर आहे ते आजूबाजूला पसरतात. थोडक्यात काय, गॅसची एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे फ्लुइडिटी, प्रवाहिता गुणधर्म त्यांच्यामध्ये असतो. म्हणजेच गॅस आर स्प्रेड एव्हरीवेअर द रिजन सराउंड टू द गॅस. गॅसला जेवढा काही रिजन भेटतो तो सगळ्याच्या सगळ्या रिजनला काय करतो, ऑक्युपाय करतो. बरोबर आहे की नाही? मग प्रश्न असा आहे की जे स्टार्स आहेत आपले, हे सुद्धा कशापासून बनलेले, गॅसेस पासून बनलेले, हॉट गॅसेस पासून. जसं की आपल्याला माहिती आहे, कंपोजिशन ऑफ द स्टार 72% इज हायड्रोजन अँड 26% इज हिलियम. मग जर असं असेल तर मग हा जो स्टार आहे, हे गॅस का स्प्रेड होत नाही या स्टार मधले? त्याचं उत्तर आहे, अँड व्हाय हॅव द प्रॉपर्टीज ऑफ द सन रिमेन अनचेंज ओव्हर द 4.5 बिलियन इयर्स एगो. आणि आपल्याला माहिती आहे सूर्य हा तारा आहे आणि हा सुद्धा या गॅसेस पासून बनलेला आहे. तर मग या सूर्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा का बदलत नाही? 4.5 अब्ज वर्ष झाली आणि अजून सूर्याच्या प्रॉपर्टीज बदललेल्या नाही आहेत. द आन्सर आउट टू दिस क्वेश्चन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हॉट गॅसेस स्प्रेड होतात, होण्याच्या मार्गावरच आहेत, पण त्यांना खेचून ठेवतो, त्यांना बांधून ठेवतो कोण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे कोण? गुरुत्वाकर्षण बल. The gravitational force between the gas particle and the stars keeps these particles together. If the gravitational force, which is constantly trying to bring the gas particle close together, the pressure of the hot gas, which is constantly trying to disperse as the gas is balanced, then the star remains stable. The hot pressure of the gas try to disperse the gas towards the outer region, but the gravitational force binds the particles of the gas and try to pull them towards the center. As a result, both the forces are equal but opposite in direction. The gravitational force acted towards the center of the circle. It tried to bind the particles of the gas towards the center of the circle, while the hot pressure of the gas spread away the particle of the gas. Right? Because of this, the two forces are equal, gravitational force and pressure of the hot gas. Therefore, the star remains stable at this condition. And remember that 4.5 billions happen, 4.5 years are to be age of the star. सनचं आपलं जे वय आहे ते 4.5 अब्ज वर्ष आहे आणि इतक्या वर्षामध्ये सुद्धा याच्या कोणत्याही प्रॉपर्टीज बदललेल्या नाहीये, तो स्टेबल स्टार आहे. The gravitational force acting inwards towards the center of the star, while the gas pressure acting outwards, that is away from the center of the stars. And on this note, we understood that how the stability of the star get occur. It is by the two forces. Number one, gravitational force, which acting towards the center of the star, and second is the hot gas, the pressure of the hot gas, which is acting outwards to the direction of the star. Now, do you know, if there was no gas pressure in the sun, it will collapse to a point in 1 to 2 hours. जर हॉट गॅसेसचा प्रेशर या स्टार मध्ये नसता, म्हणजे हे जे स्टार आहे यांच्यामध्ये बाहेर पडणारे जे गॅस आहे, तो जो प्रेशर आहे बाहेर पडण्याचा गॅस मॉलिक्युलचा, हा जर नसता तर तारा हा 1 ते 2 तासातच एक हॉट पॉइंट म्हणून कोलॅप्स झाला असता. तो इतक्या फास्टली कॉन्ट्रॅक्ट झाला असता की तो एक सोर्स म्हणून, पॉइंट सोर्स म्हणून, बिंदू म्हणून आणि हाय कॉन्सन्ट्रेट बॉडी म्हणून तो काय झाला असता, कोलॅप्स झाला असता, पडून गेला असता, गळून गेला असता. The gas pressure depends on the density and the temperature of the gas. Higher the temperature and density, higher it is special. हॉट गॅसचं जे प्रेशर आहे ते कशावरती डिपेंड आहे? तर ते डिपेंड आहे 2 गोष्टींवरती. नंबर 1, डेन्सिटी ऑफ द गॅस, त्या वायूची घनता, आणि नंबर 2, द टेम्परेचर ऑफ द गॅस, त्या वायूचं तापमान. As we know that at the center of the star, the temperature is about 1.5 lakh degrees Celsius. That is tremendous one.
and the outer surface region, the temperature of the gas is about 5800 Kelvin, means 5500 degrees Celsius, which is a tremendous one. And that's why the pressure of the hot gas is too big, which directing outwards. At the same time, the gravitational force is also too big, which are both are equal and which are heavy in quantity. The star is stabilized. आणि अशा पद्धतीने हा स्टार काय होतो, स्टॅबिलाइज होतो, स्टेबल होतो. हे आजच्या लेक्चरला आपण बघितलं. आता आपण बघूयात इव्हॅल्युएशन ऑफ द स्टार म्हणजे काय, ताऱ्यांची उत्क्रांती. आता आपण माहिती आहे की आपल्याला जसं की ॲनिमलची उत्क्रांती म्हणजे ह्युमनची इव्हॅल्युएशन, ह्युमन इव्हॅल्युएशन बद्दल तुम्ही पाहिलंच, ऐकलंच असेल की आपण ह्या पृथ्वीवरती 8 अब्ज वर्ष झाले आहोत, आहे ना. आणि ह्या 8 अब्ज वर्षांमध्ये आपण प्रगती केलेली आहे, बरोबर आहे ना. सुरुवातीला चिंपांझी म्हणून, त्याच्यानंतर गोरिला म्हणून आपण होतो, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, उत्क्रांती झाली. थोडक्यात काय, डेव्हलपमेंट होत गेली आणि सध्या आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत तिथे पोहोचलेलो आहोत. मला म्हणायचं हे आहे की ताऱ्यांचं ही जे काही इव्हॅल्युएशन आहे ते कसं होतं, हाऊ द स्टार्स गेट चेंजेस देअर शेप अँड प्रॉपर्टीज, हे आपण बघायचं आहे आपल्याला. हे सगळं आपण बघणार, पण कधी, तर पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण स्टॅबिलिटी ऑफ स्टार वरती पूर्ण फोकस दिला. उद्याच्या लेक्चरला आपण इव्हॅल्युएशन ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांची उत्क्रांती कशी होते, तारे बनतात, त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लाईफ सायकल ऑफ द स्टार्स आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण इव्हॅल्युएशन ऑफ स्टार्स बेस्ड ऑन देअर मास अँड देअर एंड स्टेज याबद्दल माहिती मिळवणार आहे. ताऱ्यांचं उगम कसं झालं ते आपण शिकलो, ताऱ्यांची स्टॅबिलिटी आपण शिकलो. आता आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहे की तारे उत्क्रांत कसे होतात, कोणकोणत्या स्टेजेस मधून जातात ते, त्यांच्या मासवरून त्यांची कशी बदलते प्रॉपर्टीज, आणि त्याच्यानंतर स्टार्सचा एंड पॉइंट काय, ते कसे समाप्त होतात, ह्याबद्दलची माहिती आपण मिळवणार पुढच्या लेक्चरला. सो टिल देन, स्टे ॲट होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.